ओम नमो भाग्यवंता तुझ नमो कवित्ववता वसुत्ववती दिव्यवता द्यावी मजा. ओम नमो आदिशक्ती जे जाणी परब्रह्म प्रकृती ईश्वर माया विख्याती ईश्वर शक्ती नमस्कारले. मग नमो विश्वजननी ती अर्जुनाची मोहिनी. मग नमो महर्षीश्वर मग नमो महाकवीश्वर जेने वर्धले परमेश्वरा. अरूप आणुनिया आकारा उपकार जगसाठी केला. आदिवती अज्ञान अंधगुडी परब्रह्म नेनती मामुडी. त्यात रूप गुणाची गोडी काहीच परवडी न होती. त्याच व्यास गुणाचा प्रसाद त्याने कथेला प्रेम होतो. मग नमो भाग्यवंता ज्याने नविले कृष्ण नाथा. मग नमो माता पिता आणि विप्रकुळा. ज्याने अंधकार फेडिला ज्याने अंधकार फेडिला ज्याने अंधकार फेडिला. नमस्कार माझा तयाशी सद्गुरु ज्ञानेश्वर माऊलीला. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर माऊलीला. इंद्रियाणि परण्यहुरी ध्येयभ्यं परं मनः. मनसस्तु परा बुद्धेयो बुद्धे परतस्तु सहा. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल. ही तुकेनी थारा मोडेल या पापियाचा. आजच्या या प्रवचन रूपी सेवेमध्ये अध्याय 3 भगवंताचं ओळी 22 आणि माऊलींची ओळी 269 यावर आपण चिंतन करणार आहोत. साधा सोपा अर्थ या ओळीचं भगवंताने सांगितलं आहे. 3 आहेत, मन, इंद्रिय आणि बुद्धी. ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ह्या तिन्ही काय करतात, ज्ञानावरती त्याचं आवरण करतात. म्हणजे मनुष्यामध्ये ज्ञान आहे, त्या ज्ञानावरती याचं आवरण केल्यामुळे काय होतो, माणूस मोहित होतो. पुढे माऊली काय सांगितले त्याच्या पुढच्या वेळेमध्ये की मी जे सांगे तू करशील ना तर तू या भवसागरातून पुढे जाशील. जे काही गोष्टी आहेत नकारात्मक त्यातून तू चढून जाशील. हा या ओळीचा साधा आणि सोपा अर्थ आहे. ह्या याच्यातून भगवंताला आपल्याला सांगायचंय की ही जे आहे ह्याच्यातून तू चिंतन केलंस तर तू पुढे तरशील. आता आपण म्हणू की भगवंताने गीता सांगितली अर्जुनाला. पण काय की काय गीता सांगितलं म्हणजे अर्थ काय असेल. आता बघा की जेव्हा पांडव वनवासात जाऊन आले आणि भगवंताने कौरवांकडे जाऊन विनंती केली की जे काही नियमाप्रमाणे आहे धर्माप्रमाणे आहे ते तू कर. पण कौरव काय ते ऐकलं नाही. पण त्याच्यामुळे काय झालं की मग पुढे पांडवांना त्याच्याबरोबर युद्ध करावं लागलं. इथं काय झालं की युद्ध सुरू झालं. जवळजवळ 11 लक्ष सैन्य होतं कौरवांचं आणि 7 लक्ष सैन्य होतं पांडवांचं. इथे या दोघांची सैन्य समोरासमोर उभे झाली आणि अर्जुनाला वाटलं की आता युद्ध होणार आहे. तत्पूर्वी त्याने भगवंताला विनंती केली, भगवंता की मला युद्ध करायचं आहे, त्यामुळे जिथे माझ्या समोर माझे गुरु वगैरे आहेत तर मला युद्ध कसं करायचं तर मला एकदा तू त्यांना भेटायचं आहे. मग त्याच क्षणी काय केलं भगवंताने, वायुरूपी मंत्र स्फुरला आणि अर्जुन तिथे सैन्याचं तिकडे निरीक्षण करून आले. आणि निरीक्षण करून आल्यावरती अर्जुनाला जे काही प्रश्न पडले आणि तेच प्रश्न आपल्याला इकडे ज्ञानरूपी रूपामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितले. आणि अर्जुन मात्र निमित्त आहे. अर्जुन मात्र निमित्त आहे. जेणेकरून भगवंताला माहिती होतं की त्रेतायुग, सत्ययुग, द्वापारयुग आणि कलियुगामध्ये ही ज्ञान हे व्हावयास पाहिजे. त्यामुळे द्वापार युगामध्ये ही गीता भगवंताने अर्जुनाला सांगितली. अगोदर ही सांगितली आहे पण आपल्यापर्यंत ही जी आली आहे द्वापार युगामधून आलेली आहे. अशी ही गीता आहे. काय आहे की तर इथे 2 गोष्टी झालेल्या आहेत की गुरु आणि शिष्य. अर्जुन हा शिष्य आहे आणि भगवंत हे त्याचे गुरु बनले आहेत. त्यांनी अर्जुनातून आपल्याला ज्ञान प्राप्ती करण्याचा एक माध्यम दिला आहे. तर असा अशी ह्याच्यातून केलेला आहे.
पुढे काय आहे की हे जे ज्ञान आहे हे आपल्यापर्यंत कसं होणार. मी मध्येच म्हटलं व्यासांच्या प्रसादून त्याने कथीला प्रेम होतो. पहिले हे प्राकृत संस्कृत होतं, पण त्यानंतर व्यासाने हे आपल्यापर्यंत आणलेलं आहे. आणि माऊलींनी हेच जे आपल्यापर्यंत अल्पमती कडे आपल्या लोकांपर्यंत हे साध्या आणि सोप्या पद्धतीने मांडलेलं आहे. ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये हे ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे, जेणेकरून आपण आपलं कल्याण करून घेऊ शकतो. आता आपण काय म्हणू शकतो की आता आपण इकडे प्रवचन रूपी सेवा चालू आहे, आपण इथे ज्ञानेश्वरीचं पारायण ज्ञानेश्वरीवरून आपण चिंतन करत आहोत. म्हणजे हा क्षण आपण ते ज्ञानेश्वरी मध्ये आहोत आणि या क्षणामध्ये आपण तिथेही गेलो आहोत जिथे भगवंत अर्जुनाला ज्ञान देत आहे. म्हणजे ह्या एका क्षणामध्ये आपण किती क्षण गाठले आहेत हे तुम्ही सगळ्यांनी विचार करावा. आता बघा याच्यात मी प्रत्येक वेळेस कीर्तनाच्या प्रवचनाच्या वेळेस एक साधं उदाहरण देत असतो की आपण आपल्या आत्मतत्व समजून स्वतःचं कल्याण करून घेतलं पाहिजे. कसं तुम्हाला मी अगोदरही सांगितलं आहे की जसं की एक जुनं घर होतं आणि त्या जुन्या घरामध्ये जुनं घर म्हणजे खूप जुनं 700-800 वर्ष अगोदरचं पूर्ण एक मोठा त्यावेळेस जे दरवाजे होते ते मोठे मोठे लाकडाचे दरवाजे असायचे, तेव्हा कड्या नसायच्या. तर लोक काय करायची त्यावेळेस दरवाजाला एक मोठा दगड बांधून ठेवायचे. तर ते काय करायचे की आपली झोपताना ते दगड लावलं असं त्या दगडाचं ते काम करायचे. आणि त्या दगडाच ते काय करायचे घरी काही काम निघालं तरी त्या दगडाचं ते करायचे. बाहेरून एखादं जनावर आलं कुत्रं आलं तर ते मारायला ते दगड वापरायचे. तर असं त्या दगडाचं ते हे होतं. पण पुढे काय आहे की तिथे एकदा रत्नपारखी आले आणि त्या दगडाचा एवढा वापर झाला होता ते वापरून त्याच्यातला हिराला चटकत होता. तर काय झालं ते रत्नपारखी म्हणाले की अरे ते दगड दाखवा मला. ते त्यांनी बघितलं तेवढं अहो हे दगड लाखो आणि करोडो रुपयाचं हे दगड आहे. तर त्यावेळेस त्या मनुष्याने काय केलं की ते जे दगड आहे त्याला रक्ताची जागा दिली. ह्याच्यात आपल्याला काय झालं की आपण आपल्या मध्ये जे आत्मतत्व आहे हे आपल्याला माहितीच नाहीये, ह्याचा आपल्याला दान करून घ्यायची आहे. ते म्हणून आणि ह्याचा आपण कल्याण करून घ्यायचं. तर प्रत्येकाने आपल्या तत्वाला समजून आपलं कल्याण करण्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे समजून त्यांनी पुढे केलं पाहिजे. आता पुढे आपण आपल्या जे आपलं इंद्रायणी परण्य हुरी यज्ञ परममनः मनसस्तु परा बुद्धी परतस्तु सहा. बघा आता इथे 3 सांगितलेले आहेत, मन, नंतर बुद्धी आणि इंद्रिय. आपल्याला माहिती आहे ना की आत्मा आणि परमात्मा दशमद्वार आणि आत्मा हा आपला नाभिस्थानी आहे. तिथे काय आहे की अष्टपाकुलिका तिथे 3 पत्रे असते तिथे असं 24 पत्रांचा खेळ. आणि त्याच्यामध्ये आपला हा आपले पंचप्राण आहे. पंचप्राण कोणते प्राण अपान व्यान उदान आणि समान. भगवंत काय म्हणतात हे जे आहे प्राण आहे हे मनाच्या अधीन आहे आणि ते मनासंगे धावतात. मन जसं बोलेल त्याप्रमाणे ते मागे जातात. ते मनाच्या अधीन अडकलेले आहे. हे जे पंचप्राण आहे हे मनाच्या अधीन अडकलेले. तर मन कुठे गुंतवावं. भगवंत म्हणतं की मन माझ्यात गुंतवावं. मनातूनच मनाने मला जपावं, मनाने मला स्मरावं असं भगवंताला सांगायचं इकडे. कारण की कसं आहे की आपण असं विचार करत नाही, आपण भगवंताचा विचार करत असतो. आणि भगवंताच्या विचारामध्ये आपण मनाचा विचार करताना भगवंताने आपल्याला भरपूर काही मार्ग दाखवलेले आहेत. हरिपाठामध्येही दिलेलं आहे विष्णूमध्ये जप व्यक्तत्वाचे ज्ञान रामकृष्ण मन नाही ज्याचे त्रिवेणी संगमी नाना तिरुवरी चित्त नाही नामित तरी ते व्यर्थ. मन आपल्याला कुठे गुंतवायचं आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. आपण मन आहे हे मन हे खेळत असतं, पण मनातून आपल्याला मन कुठे गुंतवायचं आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि या मनात ह्याच्यासाठी भगवंताने आपल्याला नामस्मरण वगैरे या गोष्टी दिलेल्या आहेत. तर ह्या गोष्टींच्या द्वारे आपण आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे असं भगवंताला इथून सुचवायचं आहे. काय असं की आपण चाललो बोललो आपण मन आपला हा नसतो, पण आपण दर्शन मध्ये पण घेतो, पण आपलं मन भगवंतामध्ये आहे का तेही महत्वाचं आहे असं आहे. तर पुढे आता भगवंताने सांगताना अजून म्हटलं आहे की इंद्रिय. आता आपल्याला माहिती की आपले 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. तर 5 ज्ञानेंद्रिय आपण ज्ञानेंद्रियाकडे काय घेतो
ज्ञान घेतो आणि कर्मेंद्रियाकडे कर्म करतो. आता 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? डोळे, नाक, जीभ, त्वचा आणि कान. आणि पंच कर्मेंद्रिय हात पाय, 2 हात आहेत, पाय आहेत, आपलं मुख आहे, गुदा आणि लिंग. आपण काय करतो? आपण आपल्या डोळ्याने ज्ञान प्राप्त करतो. तर आपण हे ज्ञान काय प्राप्त करायला हवं? चांगलं बघायला हवं ना, जेणेकरून आपलं कल्याण होईल. आपण आपल्या कानाने काय ऐकतो? चांगलं ऐकावं, भगवंताचं चिंतन ऐकावं. कारण की आता माया एवढी पसरली आहे की आपण काय करतो याच आपल्याला भान नसतं. तोंडाने आपलं आपण जीवने काय खावं तेही महत्वाचं ना. ह्याच्यात भगवंताने काय झालंय की ज्ञानेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाच्या वरून आपण आपल्या कर्मेंद्रियांनी कर्म करतो. त्यामुळे आपल्या ज्ञानेंद्रियाचे जे 5 इंद्रिय आहेत त्यातून काय करावं, काय निवडावं हे आपल्याला स्वतःला समजायला पाहिजे आणि त्यातून आपली निवड केली पाहिजे असं भगवंत याच्यातून सुचवायचं आहे. तिसरी गोष्ट काय आहे? बुद्धी. आता तुम्ही म्हणाल की बुद्धी म्हणजे काय? आता तुम्हाला आम्हाला बुद्धी आहे, सगळ्यांना बुद्धी आहे. प्राण्यांना बुद्धी आहे का? नाही. आपल्याकडे आणि प्राण्यांकडे समतोलपणा आहे. फक्त एकच गोष्ट तुम्ही की बुद्धी आपल्याला विवेक बुद्धी दिलेली आहे भगवंताने. ती बुद्धी कुठे वापरायची हे आपल्याला समजायला पाहिजे. आता रस्त्यातून एखादं गाडी चालली आहे, आपण बघतो रस्त्यावर एखादं कुठलं झोपलेलं असतं, त्याला बुद्धी नसते कुठे झोपायचं आहे, तो रस्त्यावरती नसतो. पण आपल्याला आपली बुद्धी कुठे वापरायची आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. भगवंत काय म्हणताय की ह्या ज्या तिन्ही गोष्टी आहेत, या तिन्ही ज्या आहेत ह्या जर ह्याच्या हे काय करतं? आपलं जो ज्ञान आहे ना, त्या ज्ञानावरती आवरण होतं आणि त्यामुळे आपण आपलं कल्याण करत सोडून दुसरीकडे आपण आपलं मन घालत असतो. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपण आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर वारकरी संप्रदाय आपलं कसं की आदिनाथ गुरु हा सकळ सिद्धांचा, आदिनाथ उभा बीज प्रगटले. जेव्हा भगवंत आदिनाथाने जेव्हा पार्वतीला जे ज्ञान दिले त्यावेळेस पार्वती ही झोपी गेली. पण ती झोपी गेली का नक्की? का झोपी गेल्याच्या मागे नक्की कारण काय होतं? त्याच्या मागे कारण असेल आपल्याला आपलं कल्याण करायचं असावं. आपल्याला माहिती आहे ओम नमो आदिशक्ती जेणे जाणे परब्रह्म प्रकृती ती ईश्वर शक्ती नमस्कारली. ती ऑलरेडी चैतन्य माया आहे ना, आपल्याला सगळंच माहिती आहे. पण आपल्यापर्यंत ज्ञान व्हावं म्हणून ती झोपेल गेली असं वाटलं, पण झोपेत नसेल. पण त्यावेळेस काय झालं की त्यावेळेस एका नदीमध्ये मच्छिंद्रनाथ हे ते ज्ञान प्राप्त करून घेत होतं. आणि भगवंत जेव्हा पार्वतीला सांगत होते ते सांगता तिला झोप आली आणि तिने भगवंताने पार्वतीला विचारलं, मी जे ज्ञान दिलं आहे ते तुला समजलं का? तर त्यावेळेस नदीतून एक आवाज आला, हो समजलं. ते कोण होतं? तर ते मच्छिंद्रनाथ होते. मच्छिंद्रनाथाने माशाच्या पोटामध्ये सूक्ष्म रूपामध्ये त्यांनी त्याचं अवतरण केलं होतं. आणि त्याच नंतर मग त्या माशाने नदीच्या काठी जे एक अंड घातलं त्यातून त्याचं उत्पन्न झालं आणि नंतर त्या मासे पकडणारे आहेत त्यांनी त्याचं पालन केलं. पण अल्प वयातच त्याला ज्ञान प्राप्त झालं की आपण हे मासे काढतोय आणि हे त्याला मारतोय. तर ते पाण्यात सोडायला लागले आणि त्याच्यामध्ये विचार केल्यानंतर की हे चुकीचं आहे आणि त्यांनी वयाच्या कमी वयातच त्यांनी परमार्थ निवडला. आणि त्यांना दत्तात्रय भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला. भगवंत शिवानी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना ज्ञान प्राप्त करून दिले. आणि तेच ज्ञान त्यांनी गोरक्षाशी दिले. गोरक्ष बोललेला गैनी प्रती आणि तेच ज्ञान गोरक्षाने गैनीला दिले, गैनीनाथाला दिले. आणि आपल्याला माहिती आहे की एकदा जेव्हा निवृत्तीनाथ तपस्येला बसले होते, निवृत्तीनाथ होते, तेव्हा त्यांना एक दरकारी एकाने धावत एका गुंफेत गेले आणि त्यांना तिथे ज्ञान प्राप्त तिथे गैनीनाथ बसले होते आणि गैनीनाथाने त्यांना ज्ञान दिले. तेच ज्ञान निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलीला दिले
आणि तेच ज्ञान आपल्या सगळ्यांपर्यंत माऊलींनी या साध्या सोप्या अशामध्ये आपल्यापर्यंत मांडलेलं आहे. मला सांगा आता तिथे भगवंत प्रत्येकाने तिथे म्हणजे आता जेव्हा हे ज्ञान देत होते त्यावेळेस जर मच्छिंद्रनाथांनी जर तिथे मन लावलं नसतं तर हे ज्ञान आपल्यापर्यंत आले असते का? नसते आले. तर असं आहे की आपण प्रत्येक क्षणी आपण ज्ञान आपलं मन कुठे लावावं हे आपल्याला समजायला हवे. आपल्याला माहिती आहे की जर आपण संतांचं चरित्र बघायला म्हटलं तर नामदेव महाराज आपल्याला माहित आहेत. नामदेव महाराज यांनी गुरु केलेलं नव्हतं, पण जेव्हा ते त्यांना जेव्हा अनुग्रह प्राप्त झाला विसोबा टेकचरांचा, जेव्हा ते गेले तेव्हा विसोबा टेकचर एका मंदिरात होते आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी विचार केला की हे कोण आहे, कारण की तेव्हा त्यांची अवस्था बरोबर नव्हती. पण त्या जाताना त्यांच्या हातापायाला त्यांचे खराब होतं. ते विचार केले हे काही व्यवस्थित नाही म्हणजे हे कोण असेल. पण त्यांनी तेव्हा विश्वनाथी त्यांना सांगितलं की त्याला जायचं होतं तर माझेच पाय तू पुढे उचलून ठेव. त्याने उचलून ठेवले. तिथे पिंड तयार झाली. प्रत्येक ठिकाणी पिंड तयार झाली. म्हणण्याचा अर्थ काय की जेव्हा त्यांना जायचं होतं त्यांचा पाय पिंडीवरती होता आणि नामदेव महाराज म्हणतात हे असं काय आहे. त्यामुळे तू मग त्यावेळी विश्वनाथीच्या म्हणले की तूच हे बाजूला उचलून ठेव. तिथे पिंड निर्माण झाली. तर प्रत्येक ठिकाणी ब्रह्मतत्वाचा त्यांना अनुभव झाला. भगवान नामदेव महाराजांनी काय केलं की तिथे त्यांचं मन गुंतवलं. मन गुंतवल्यामुळे त्यांना तिथे ज्ञान प्राप्त झालं. आपण आपलं मन कुठे गुंतवावं हे आपल्याला स्वतःला समजायला हवे. आपल्याला माहिती आहे की चोकोबा महाराजांचे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चोकोबा महाराजांचे गुरु नामदेव महाराज जेव्हा चोकोबा महाराज भिंत बांधताना त्यांच्या अंगावर पडून त्यांचं तेव्हा 19 झाले. पण त्यावेळेस जेव्हा नामदेव त्याचे गुरु तिथे आले आणि त्यांनी जेव्हा तिथे ते बघितलं ते पडलेलं आहे तर जिथे जिथे चोकोबा महाराजांचं तत्व होतं तिथे विठ्ठल विठ्ठल हे नाम येत होते. आता विचार करा की चोकोबा महाराजांचं केवढं पुण्य होतं की त्यांनी तिथे स्वतःचं मन गुंतवलेलं होतं आणि एवढं नामस्मरण केलं होतं की त्यांना तो पद प्राप्त झाला. तर आपण सुद्धा आपण अल्पमती आहे तर आपण आपलं नामस्मरण अगोदर आपण महत्वाचं काय की आपण हा मार्ग पकडला आहे वारकरी संप्रदायाचा नामाचा, तर तो वाढवत गेला पाहिजे. तर पुढे थोडं जाण्याअगोदर एक छोटंसं नामस्मरण करू आणि पुढे कंटिन्यू करूया आपण. ओके. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. आपल्याला माहिती आहे की
जेव्हा नामधारक आणि सिद्ध पुरुष, आतापर्यंत नामधारक कोण, गुरुचरित्रातले जे नायक आहेत ते नामधारक, त्यांनी जेव्हा त्यांना गुरुची भेट करायची होती तर होतं तेवढं सगळं सोडून दिलं आणि गुरुच्या भेटीला निघाले. प्रपंच सोडलं, नोकरी सोडली, सगळं सोडलं आणि गुरुच्या भेटीला निघाले. कुठे गेले? गेले जंगलात गेले, राणा वनात धावत तिकडे तिकडे फिरत गेले, धावत धावत गेले, पडले धडपडले, हातपाय हातापायाला मार लागलं, तरी पण त्यांनी चित्त, मन, इंद्रिय, बुद्धी एकाग्रता केली दत्त महाराजांच्या भेटीसाठी. चालत 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 गेले आणि त्यांना एक मोठं झाड दिसलं. त्या झाडाखाली एक पुरुष बसले होते. ते चालत चालत पुढे आले आणि त्यांनी नामधारकांच्या डोक्यावरती हात ठेवलं. स्वतः विचार करा, नामधारकांनी त्यांचं चित्त, मन, बुद्धी तिथे एकाग्रता केल्यामुळे स्वतः भगवंताने येऊन त्यांना अनुग्रह दिला. बरोबर ना? तरी आपलं मन हे आपण अशा ठिकाणी गुंतवावं की जेणेकरून आपल्याला त्याचं फळ मिळेल. जर आपण आपलं मन सिरियल बघण्यामध्ये गुंतवलं तर आपल्याला काय मिळणार आहे? नको त्या गोष्टी आपल्याला आपण त्यावर विचार करत बसणार आहे. त्याच जागेवर आपण मन हरिपाठ करण्यासाठी गुंतवलं. हरिपाठ झाला आपल्यामध्ये किती किती ज्ञान आहे हरिपाठामध्ये. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे कुठेल करणे प्रपंचाचे गरण तुटणार आहे. हरिनाम केलं पाहिजे. आपण आपलं मन त्यात गुंतवायला पाहिजे. भगवंताने आपल्याला खूप असे मार्ग दिलेले आहेत. हो, काल मावळ्याने आपल्याला सांगितले नवोदित भक्ती, श्रवण कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास सख्य आत्म निवेदनम. श्रवण भक्ती केली राजा परीक्षित, बरोबर ना? कीर्तन कोणी केलं? शुकदेवानी केलं. शुकदेवानी कीर्तन केलं आणि राजा परीक्षितांनी श्रवण भक्ती केली आणि 7 दिवसात त्यांचं कल्याण झालं. त्यांना मोक्ष प्राप्त झाली, सायुज्यता, मुक्ती मिळाली. भगवंताने सांगितलंय. हो, आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं आहे पण ह्याच्यातून आपल्याला कल्याण करायचं तर आपल्याला काय करायला पाहिजे, नक्की काय करायला पाहिजे? महाराज सांगतायत की बाबा भगवंतांनी ज्ञान दिलं, नंतर मग ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञान दिलं, पण सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायला पाहिजे? गुरुच्या शरणी जायला पाहिजे. आपल्याला गुरूंचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे. गुरूंकडून ज्ञान प्राप्त करायला पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये हा मार्ग सहज उपलब्ध आहे. आम्हाला इथे आमचे महाराज, माझे सद्गुरू श्री राम महाराज, माझे सद्गुरू श्री अमरे महाराज हे आम्हाला ज्ञान देतच असतात. त्यांनी दिलेला ज्ञान, त्यांनी दिलेला बोध आम्ही आमच्या अल्पमती करून थोडं करायचा प्रयत्न करतो. पण ते ज्ञान थोडं आहे, तो ज्ञान आपल्याला वाढवायचा आहे आणि अज्ञानी लोकांपर्यंत आपल्याला प्रयत्न करायचा आहे की जास्तीत जास्त हे ज्ञान दिलं पाहिजे. कारण की आपल्याला माहिती आहे ना की कलियुगामध्ये माया जास्त पसरलेली आहे. आपण 2 दिवस घर बंद करून बाहेर गेलो तर काय होतं? घरामध्ये माती येते. मायाने आपण नामच बंद केलं तर आपल्यावरती पण होणार ना. दररोज आपण आंघोळ करतो, स्वच्छ होण्यासाठी करतो ना, पण आपण ही बाहेरची स्वच्छता करतो ना, आत्मीय स्वच्छता आपण कशी करणार आहोत? आत्मीय स्वच्छता आपल्याला पूर्ण करण्यासाठी भगवंताच्या नामात आपल्याला राहायला हवं. सर्वक्षणी भगवंताचं नाम घ्यायला हवं. मन त्यामध्ये गुंतवायला हवं. इंद्रिय त्या लेवलला. आपण काल आपलं जेव्हा हरिपाठ चालू होतं, सगळे आपले माऊली जोशाने नाचत गात मस्तपैकी ज्ञानेश्वर माऊली आपण करत होतो. त्यावेळेस कुठे काय आपलं मन, चित्त तिथेच गुंतलं होतं. तसं आपण आपलं मन गुंतवलं पाहिजे. आता म्हणाल की ठीक आहे की बाबा गुरु मार्ग आपल्याला दिला आहे, गुरुच्या सानिध्यात आपण यायचं, गुरुंचा आशीर्वाद घ्यायचा आणि ज्ञान प्राप्त करून त्यांच्या शरण जावं, सगळं करावं आहे.
भगवंत म्हणतात की मी अजूनही केलेलं आहे. का भगवंत असं म्हणतात? अर्जुनाने अजून एक प्रश्न केला होता भगवंताला की भगवंत तू माझ्यात आहेस, तू सगळ्यांमध्ये ब्रह्मतत्व तूच आहेस ना, तर पाप पुण्य जर मी पाप जरी केलं तरी तूच करतोयस, पुण्य जरी केलं तरी तूच करतोयस. भगवंत त्यामध्ये सांगतात तसं नाही आहे, मी सगळ्यांमध्ये आहे पण मी पाप करत नाही. पाप मी करत नाही. व्यक्ता आणि अव्यक्ता हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तो करणारा मी नाही. मग त्यांचं कल्याण कसं होणार आहे? त्याचं कल्याण करण्यासाठी आपल्याला तीर्थक्षेत्र दिले ना महाराज माऊलींनी. पंढरपूर तीर्थ, महाराष्ट्रामध्ये किती तीर्थ आहेत, पुन्हा भारतामध्ये किती तीर्थ आहेत. तीर्थ दिले आहेत. तीर्थामध्ये येऊन आपल्याला आपलं कल्याण करायचं आहे. पंढरपूरला आपण वारी का करतो आहोत? त्याच्याकरिता करत आहोत जेणेकरून संतांच्या संगती येऊन स्वतःच कल्याण करता येईल. संतांच्या संगती येऊन आपण आपला मार्ग द्यायचा आहे. संत संगती आपल्याला श्रीपती येणे पंथे. पंढरपूरला येऊन आपण या तीर्थाचा एवढा महिमा आहे की आपल्याला हे माहिती आहे की आपण इथे येऊन का तीर्थक्षेत्रामध्ये आलो, आपण नामस्मरण केलं. मला आता आपण जेव्हा बारीला गेलो होतो, बरोबर, बारीला आपण गेलो होतो, आपल्याला आपण 12 तास उभं राहिलो. बरोबर, 12 तास उभं राहिलो. काही लोक म्हणतात की पाय दुखतायत, पाय दुखतायत, पाय दुखतायत. बरोबर ना? आणि पाय दुखतायत 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 आणि मनात विचारही करत होते आणि त्यात लोक मध्ये घुसत होते. त्यामध्ये राग येत होता. बरोबर, तर कशामुळे सगळं आलं होता? पाय दुखतात म्हणून का वेगळं कारण होतं? पण आपलं मन, इंद्रिय, बुद्धी जर पांडुरंगाचं दर्शन आपल्याला घ्यायचंय त्यात असलं असतं तर आपण आपलं चित्त केलं असतं. माणसं मध्ये येतात तरी येऊ दे, आपण काय केलं नसतं, येऊ दे त्यांना. आपली दिंडी आहे, येऊ दे त्याला पुढे. आपलं मन आपण तिथे गुंतवलं असतं ना. मला ना की आपण 12 तास उभे राहिलो. परमार्थामध्ये म्हणतात की 12 वर्ष केलं ना तर तप पूर्ण होतं. तर असं विचार करा की 12 तास राहिलो म्हणजे आपण आपलं एक तप पूर्ण करून घेतलं भगवंताने आपल्याकडनं आणि पांडुरंगाचं दर्शन करून घेतलं. बरोबर 12 तास लागले ना आपल्याला. बघा 12चा आकडा आला, एक तप पूर्ण झाले ना. आणि 12 तास उभं राहिले आपले पाय कणकणतात चालू होतं. आणि आपला भगवंत 28 मिनिटं तिथं उभा आहे. त्याचा जर तुम्ही आत्मीयतेने विचार केला तर आपल्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे. भगवंत आपल्यासाठी इथे उभा आहे, त्याचे पाय दुखत नसतील का? त्याची पाय दुखत असतील ना. 12 तासामध्ये आपल्याला जर एवढं होत आहे तर आता काही माऊली 48 तास 24 तास उभे राहतात, भगवंत दर्शन करतात. काय असतं, समजा आपण वारीमध्ये आहोत, मध्ये लोक येत आहेत, घुसत आहेत, माहिती नाही भगवंतांनी काय पाठवलं शेवटर. भगवंताचे जे सेवक असतील तर परीक्षा घ्यायला आले असतील तर आपले मध्ये मध्ये. बघा आपण कसा विचार करतो ते महत्वाचं आहे. जर ते भगवंताचेच असतील, भगवंताची माणसं असतील आणि ते आपली परीक्षा घ्यायला असतील तर आपलं मन, चित्त, इंद्रिय हे नामामध्ये राहिलं पाहिजे ना की तो का करतोय असं नाही झालं पाहिजे. मन, इंद्रिय त्यामध्ये आपण गुंतवून ठेवलं पाहिजे. कारण की आपण पायी वारी, काय लोक पायी वारी करून नाही करत, आपण ही वारी केली 12 तास उभं राहिलो. भगवंत आपला 28 तास उभा आहे, 28 जोडे उभा आहे आणि आपल्या सगळ्यांचं जे संकट आहे ते दूर करतोय आणि आपल्याला कल्याण देत आहे. तर या विचाराने आपण आपलं स्वतःच कल्याण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे ना की आपण चिंतन केलं तर काय होतं. हो, स्वामी विवेकानंदांनी चिंतन केलं, त्यांना भगवंतांनी दर्शन दिलं. रामदास स्वामींनी चिंतन केलं, त्यांना भगवंतांनी दर्शन दिलं. का दिलं त्यांना? त्यांनी या सगळ्या गोष्टी भगवंताकडे लावल्या. 3 दिवसात दर्शन झालं होतं. आपण पुढं आलं की लगेच सुरू.
आपण आपलं आत्मीयता त्यात दिली पाहिजे. बारीमध्ये जेव्हा आपण पांडुरंगाचं दर्शन घेतलं, बरोबर, आनंद मिळाला ना. काही लोकांचं त्या डोळ्यात पाणी आलं, व ते जे होतं ते काय होतं, ते भगवंत होतं. ते आनंदाश्रू जे होते ते भगवंताचे होते आणि भगवंत होते त्याच्यामध्ये. तो ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो ती 12 तासाने आपल्याला तो क्षण मिळाला. भगवंताने आपल्याला प्रेमरूपी दर्शन दिलं. असू दे, आपण बारीमध्ये जाताना मागून आपल्याला खेचत होते, पण आपल्याला भगवंताच्या चरणाला स्पर्श करायला मिळालं, भगवंताच्या ठिकाणी आपल्याला जायला मिळालं. केवढी मोठी गोष्ट आहे. अहो, वारकरी तर येतात येतात दर्शन न देता फक्त कळसा दर्शन होऊन जातात. आपल्याला चरण स्पर्श करायला मिळालं, आपण तेवढा आनंद मिळाला पाहिजे ना, की आपण कोणीसमोर भांडण केलं पाहिजे, मला काय घेतलं तुम्ही. तीर्थक्षेत्रात तेवढा महिमा आहे हो. फक्त पंढरपुरामध्ये आपण आलो की पावन झालो असंही म्हणतात. चंद्रभागेमध्ये आंघोळ केली, पावन झालो. तिथे सगळे देवता आंघोळ मध्य रात्री आंघोळीला येतात, स्वतः पवित्र होतात आणि जातात. कळसाचं दर्शन केलं, पावन झालो. पांडुरंगाचं दर्शन केलं, पावन झालो. वारकऱ्याचं दर्शन केलं, पावन झालो. आमच्या गुरुबंधूंना तर भगवंताने सोन्याचा विठ्ठल दिसला चंद्रभागेतून बाहेर आल्या. भगवंताने एवढं मोठं कृपा केलं. असं आपलं जे इंद्रिय, आपलं पूर्ण हे आत्मतत्व त्यात गेलं पाहिजे, तर आपल्याला प्राप्ती होणार. तो विचार केला पाहिजे, तर आपल्याला प्राप्त होणार. आपल्याला माहिती आहे, भृगु कीटक म्हणतो आपण, भृगु कीटक. तो काय करतो, तो चिखलात एक किडा आणतो आणि आतमध्ये टाकतो आणि त्याच्यावरती मग तो त्याला टोचा मारत बसतो. तो आतमधलं बसलेला कीटक विचार करतो आणि तो घाबरून त्याचं चिंतन करतो, म्हणून तो त्याला त्याचीच रूप प्राप्त होतं त्याला. जर आपणही त्याप्रमाणे जर चिंतन केलं भगवंताचं, आपल्याला कशाची प्राप्त होणार आहे, देवाचीच प्राप्त होणार आहे आपल्याला. आपण आपलं मन गुंतवायला पाहिजे ना. हत्ती काय करतो, हत्तीला लोक पकडण्यासाठी जाळं टाकतात, पण हत्तीचं मन कुठे असतो, नोकऱ्या ठिकाणी असतो. हत्तीला पकडण्यासाठी एक लाकडाची हत्ती बनवतात आणि एक खड्डा काढतात, मग हत्ती तिथे येऊन पडतो. हत्तीने काय केलं, त्याचं मन तिथे गुंतवलं आणि तो अडकला गेला. कपोत पक्षी, त्याला तोही काय करतो, फसतो. तो विचार करतो की मायेमध्ये अडकतो. जेव्हा कबूतर पकडणारा येतो, तो बाकीच्या पकडतो. तो काय विचार की माझी तिथे माणसं असतील, तोही जातो, तोही पकडला जातो. तो स्वतःचा मन तिथे जातो. काय आहे की आपण त्याप्रमाणे हे केलं पाहिजे. हिरण आपल्याला माहिती आहे, मृगजळाच्या मागे जाऊन स्वतःचा अंत होतो. आपण आपल्याला असं तयार केलं पाहिजे की जेणेकरून आपण आपलं हे जे तत्व आहे हे ह्यामध्ये गुंतवलं पाहिजे. नमस्कार करू आणि पुढे सुरू करू. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपले आमचे गुरुबंधू ओंकारेश्वरनाथ वाद्य संप्रदाय मध्ये वैकुंठवासी सुरेश कदम गेल्या वर्षी वारीमध्ये वैकुंठात भगवंताचं त्यांना बोलवून आलं. त्यांनी किती पुण्य केलं असेल, त्यांनी किती त्यांचं मन, चित्त, इंद्रिय त्यात गुंतवलं असेल, म्हणून त्यांना भगवंताचं आषाढीच्या दिवशी
बोलवून आलं. आम्ही बघायचो सारखा वर्ष त्यांचं नामस्मरण असायचं, सगळ्यांची प्रेमाने बोलायचे. भगवंतानी त्यांनी एवढं केलं की भगवंतानी ते आवडते झाले. आणि भगवंताने आपल्याला वचन दिलेलं आहे, अंतकाळेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति स मद्भावम यती दास्यत्र संशयः. काय म्हणाले भगवंत? हो, मी तुम्हाला निश्चित सांगतो की तुम्ही माझ्या नामस्मरण असाल तर शेवटचा क्षण असताना मी तुमच्या बरोबर आहे, बाकी कोणी नसणार आहे. तुम्ही माझं स्मरण करा, माझं चिंतन करा. शेवटच्या क्षणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. आपल्याला भरत राजा माहिती आहे ना? आपला भारत नाव ठेवलेलं भरत राजा खूप तपश्चर्या केली आणि एकेकाळी ते पाणी पिण्याच्या नदी तीरावरती गेले. तिथेच वरती हरण होतं, पाण्याच्या वाहनाचे हरण होतं आणि सिंहाची डरकाला आली आणि हरण हे गर्भ असल्यामुळे त्यावेळेस सिंहाच्या डरकाला ते घाबरून त्याने ते बाळ आलं आणि ते भरत ऋषींच्या हातात आलं. ते म्हणाले, अरे 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 काय हे. मग त्यांनी ते घेतले आणि त्याला संगोपन केलं. दिवस रात्र अहोरात्र त्यांनी त्याची सेवा केली, त्याला मोठं केलं. आणि जेव्हा क्षण आलं त्या क्षणाला त्यांनी विचार केला की ते काय करत असेल. असा विचार केल्यामुळे त्यांचं दुसरा जन्म हे हिरणचं झालं. मला सांगा, जर आपण आपलं मन जर चांगल्या ठिकाणी गुंतवलं तर चांगलं होणार आहे. एक कंजूस छत्रपारखी आहे, ठीक आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला की तो खूप कंजूस आहे. तो काही करतो, आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर त्याने काय केलं की लोकांना वाटलं, घरच्याला वाटलं की आता हा आजारी पडलाय तर काहीतरी होऊ शकतं. आणि शेवटी बोलता बोलता तो वा वा करत होता. तर वा वा करताना तो कंजूस होता. मुलांना वाटलं की वासुदेव म्हणताय. पण भगवंताने त्यांनी मग वैद्यकाला आणलं. वैद्यकाने काय केलं की ते 100 रुपये दिले आणि त्याला औषधातून बरं झाला. तर बरं तो बरं झाल्यानंतर त्याने काय म्हटलं की तुम्ही त्याला किती पैसे दिले? तुला 100 रुपये दिले. तो रागावला, कंजूस होता ना. आता हे 100 रुपये तू ह्याच्यासाठी कर. असं बोलत 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 त्याने काय झालं शेम असं म्हणतं की आपण जे चिंतन करतो ते त्याचा आपल्याला मार्ग मिळतो. आपण हा मार्ग पकडला आहे. मी तुम्हाला एवढी खात्री सांगतो की आपल्या म्हणजे जे परमार्थामध्ये आहेत, ज्याने हा मार्ग पकडला आहे आणि तेव्हा जो क्षण येतो त्या क्षणाच्या अगोदर जर व्यक्ती आंधळा असेल, काही असेल, त्याला ब्रेन स्ट्रोक आला असेल, हार्ट काही आलं असेल, पण भगवंत म्हणतो त्या क्षणाला मी येतो त्या व्यक्तीला भेटायला. आपण जर आपलं मन, बुद्धी आणि इंद्रिय यावरती कंट्रोल केलं आणि ज्ञानाकडे लक्ष दिलं, ज्ञान प्राप्तीकडे लक्ष दिलं, माऊली सांगितलं आहे त्याप्रमाणे जर आपण ह्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर आपण आपल्या भविष्यावर पार करणार आहोत. आणि आपल्याला आशीर्वाद द्यायला आपले गुरुबंधू आहेतच. गुरुबंधूंचा आशीर्वाद सदैव असतो. आमचे गुरुबंधू आंबळे महाराज हे चिपळूणला असतात, पण मनामध्ये गुरु असते मला मुंबईला की आमचे महाराज तिथे आहेत, त्याची आठवण करत असतो. आणि आठवण करत असतो त्यांचा फोन येतो मला. विचार करा म्हणजे की एवढी आत्मीयता झालेली असते. कारण की भगवंत आमच्या गुरुने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे कल्याणासाठी. आपण सगळ्यांनी हाच मार्ग पकडून हे करून ज्ञान प्राप्त करून स्वतःचा कल्याण करावा असं बोलून इथे आजच्या प्रदर्शन लोक सेवेला स्पर्धा करतो.